नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण MST CETचे NLMचे काही क्वेश्चन्स करणार आहेत. ओके. 2026चे, ठीक आहे. 2026चे सर्व क्वेश्चन्स आपण इथे करणार आहेत, ठीक आहे. तर चला स्टार्ट करूयात. 3 blocks of different masses connected with inextensible string are pulled by a force F on a frictionless surface as shown in figure. The ratio of tension T1 to T2 is, ठीक आहे. तर इथे बघा फोर्स F आहे. सो F इज इक्वल्स टू वॉट, मास इंटू ॲक्सिलरेशन लावू. पूर्ण एक सिस्टम कन्सिडर करू आपण. तर पूर्ण सिस्टमचा मास बघा किती येणार. दिस इज 22 kg. सो फोर्स F दिला आहे, मास किती आहे 22, ॲक्सिलरेशन A. सो देअर फोर एची व्हॅल्यू किती बनेल रे, F/22. हे झालं आपलं ॲक्सिलरेशन. आपल्याला टेन्शन T1 आणि T2 फाइंड आउट करावं लागेल, बरोबर. सो हे बघा, T1 जर फाइंड आउट करायचं असेल तर इथे T1 लागणार टेन्शन, पुढे फोर्स F आहे, राईट. तर इथे जर मला इक्वेशन लिहायचं असेल न्यूटन सेकंड लॉ, दिस इज F मायनस T1 विच इज इक्वल्स टू मास किती आहे 12 इंटू ॲक्सिलरेशन A. सो दिस F मायनस T1 विच इज इक्वल्स टू 12 इंटू एची व्हॅल्यू किती आहे रे, F/22. सो दिस इज 6/11, राईट. सो दिस टेन्शन T1 विल बी इक्वल्स टू F मायनस 6F/11, दॅट इज 5F/11, ठीक आहे. हे झाली टेन्शन T1ची व्हॅल्यू आपली. आता अशाच प्रकारे T2 पण फाइंड आउट करू. ओके. तर इथे बघा टेन्शन T2 आहे आणि मागे तर कुठला फोर्स नाही आहे रे. तर इथे डिरेक्टली T2 विच इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन. मास किती आहे 2, ॲक्सेलरेशन किती आहे F/22. सो दिस इज 11. सो T2 इज वॉट रे, इट इज F/11, ठीक आहे. दोघांचा रेशो घ्यायचा आहे T1/T2. सो T1/T2 विच इज इक्वल्स टू 5F/11 डिवायडेड बाय F/11. तर 11 FF कॅन्सल रे. सो T1/T2 इज वॉट, इट इज 5/1. सो ऑप्शन इथे बी करेक्ट आहे बघा. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन. The weight of man in a lift moving in the upward direction with acceleration is 660 न्यूटन. ओके. तर इथे एक लिफ्ट आहे, कन्सिडर करा. आणि कन्सिडर दिस इज द वेइंग मशीन. इथे एक मॅन आहे रे, ठीक आहे. इफ दिस लिफ्ट इज मुव्हिंग इन द अपवर्ड डायरेक्शन विथ ॲक्सिलरेशन A, तर याचं जे वेट आहे बघा, इथे काय होणार, खाली mg लागणार, ठीक आहे. आणि सुडो फोर्स पण लागणार, दॅट इज M इंटू A. आणि वरती लागणार रे नॉर्मल. सो नॉर्मल म्हणजेच वेट आहे. ओके. सो नॉर्मलचं इक्वेशन काय बनेल बघा, N इक्वल्स टू mg प्लस MA, बरोबर, राईट. त्याच्यानंतर सेकंड केसमध्ये बघा इथे काय म्हटलं आहे, वेन द लिफ्ट मूव इन द डाऊनवर्ड डायरेक्शन विथ सेम ॲक्सेलरेशन हिज वेट इज फाउंड टू बी 380 न्यूटन. आता सेम लिफ्ट जर खाली चालली आहे, सेम पर्सन आहे इथे, ठीक आहे. इथे वेइंग मशीन आहे, कन्सिडर करा. आता याची जर FBD ड्रॉ केली तर खाली mg लागणार, बरोबर. नॉर्मल तर वरतीच लागणार, बट इथे हे लिफ्ट खाली जात आहे तर सुडो फोर्स इथे वरती लागणार आहे, M इंटू A, राईट. तर इथे जर मला इक्वेशन लिहायचं असेल नॉर्मलचं, सो दिस नॉर्मल इज इक्वल्स टू वॉट रे, mg मायनस MA असं येणार. नॉर्मल म्हणजेच वेट असते. आता बघा नॉर्मल इथे किती असणार, 6, दिस इज वॉट रे, हां 6, एक मिनिट, 660 विच इज इक्वल्स टू mg प्लस MA. हे आपलं पहिलं इक्वेशन. आणि दुसऱ्या केसमध्ये वेट किती झालं बघा, 380. सो दिस इज 380 विच इज इक्वल्स टू mg मायनस MA. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे रिअल वेट. ओके. म्हणजेच mg फाइंड आउट करायचं आहे, ठीक आहे. सो दोन इक्वेशन आहे, दोन्ही इक्वेशनला जर ॲड केलं रे, दोन्ही इक्वेशनला जर ॲड केलं, सो दिस इज 660 इज इक्वल्स टू mg प्लस MA. आणि इकडे 380 इज इक्वल्स टू mg मायनस MA, ठीक आहे. तर हे तर कॅन्सल झालं. सो दिस 2mg विच इज इक्वल्स टू वॉट रे, हे बनेल 1040. देअर फोर दिस mg विल बी इक्वल्स टू वॉट, 520, ठीक आहे. तर mgची व्हॅल्यू बघा किती आली, 520. आणि हेच ते वेट आहे बघा. ओके. सो दिस इज द वेट इन न्यूटन. ओके. सो करेक्ट ऑप्शन इज C इज करेक्ट हियर, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. A stone of mass 40 gram is tied to a light inextensible string of length 50 centimeter and whirl in a vertical circle at the rate of 30 revolutions per minute. म्हणजे ओमेगाची व्हॅल्यू बघा काय, 30
रिव्हॉल्युशन्स पर मिनिट गिवन आहे. द टेन्शन इन दिस स्ट्रिंग वेन इट इज ॲट द लोएस्ट पॉईंट ऑफ द सर्कल. म्हणजे कन्सिडर करा इथे एक मास आहे रे, ओके, विच इज मुव्हिंग इन दी वर्टिकल प्लेन. वर्टिकल प्लेनमध्ये फिरत आहे, कारण इथे गिवन आहे ना आपल्याला वर्टिकल सर्कल, राईट. सो जेव्हा हे स्ट्रिंग बॉटम मोस्ट पॉईंटला जेव्हा हा मास असणार इथे, ठीक आहे, तर खाली लागणार mg, बरोबर, आणि ह्या स्ट्रिंगमध्ये वरती राहणार रे टेन्शन आणि सेंट्रिफ्युगल फोर्स येणार बाहेर, दॅट इज mr ओमेगा स्क्वेअर. सो इथे जर आपण नेट फोर्स विच इज इक्वल्स टू मास इन टू ॲक्सेलरेशन जे असणार इथे ते सेंट्रिफ्युगल ॲक्सेलरेशन असणार, दॅट इज r ओमेगा स्क्वेअर. ओके. सो फोर्स किती बघा, आतमध्ये वरती टेन्शन टी आहे, सो दिस इज टी, आणि बाहेर काय रे mg. सो टी मायनस mg विच इज इक्वल्स टू mr ओमेगा स्क्वेअर, असं काहीतरी इक्वेशन बनत आहे बघा, राईट. सो मास किती दिला आहे, 40 ग्राम. सो मास दिला आहे बघा 40 ग्राम दिला आहे, तर याला कन्वर्ट करू म्हणजे 0.04 kg बनेल, बरोबर. ओके, 0.04 kg. सो 0.04 इंटू रेडियस किती आहे 50 सेंटीमीटर म्हणजे 0.5 मीटर इंटू ओमेगा स्क्वेअर. आता बघा ओमेगा जो आहे ना ते रिव्हॉल्युशन्स पर मिनिटमध्ये आहे रे. 1 रिव्हॉल्युशन म्हणजे 2 पाय रेडियन, 2 पाय, आणि 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड्स. ठीक आहे, तर हे झालं आपलं रेडियन पर सेकंड्समध्ये. सो दिस इज 2 जा 2 पण कॅन्सल, म्हणजे किती येते बघा पाय रेडियन पर सेकंड. दिस इज द व्हॅल्यू ऑफ वॉट रे ओमेगा. तर ओमेगाचा स्क्वेअर म्हणजे पाय स्क्वेअर. ठीक आहे, सो दिस आणि हे mg जर ह्या साईडला गेलं तर प्लस 0.04 इंटू जीची व्हॅल्यू किती दिली आहे 10 दिली आहे. सो दिस विल बिकम 0.04 इंटू दिस इज 1/2, म्हणजे याला मी 0.02 लिहू शकतो, आणि पाय स्क्वेअर आहे, पाय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे रे 10. ओके, आणि प्लस 0.04 इंटू 10, so this is 0.2 plus 0.4. okay, so 0.6 is the value of water tension. ठीक आहे, so 0.6 न्यूटन. सो द टेन्शन इन दिस स्ट्रिंगच विचारलं होतं ॲट लोएस्ट पॉईंट, तर किती आलं बघा 0.6 न्यूटन. सो ऑप्शन सी इज करेक्ट हिअर गाईज. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग पर्सन इज इन ॲन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. ठीक आहे, तर पहिले हे समजा रे इनर्शियल फ्रेम काय असते. इनर्शियल फ्रेम म्हणजे नॉन ॲक्सिलरेटिंग फ्रेम. नॉन ॲक्सिलरेटिंग फ्रेम म्हणजे ॲक्सिलरेशन 0 असणार, आणि ते कधी पॉसिबल आहे, एक तर रेस्टला राहणार किंवा वेलॉसिटी कॉन्स्टंट असेल. ठीक आहे, तर या चारही ऑप्शनमध्ये चेक करायचं आहे आपल्याला. अ पायलट इन ॲन एरोप्लेन विच इज टेकिंग ऑफ ॲक्सिलरेटिंग फ्रेम आहे. अ ड्रायव्हर ड्रायव्हिंग अ बस विच इज मुव्हिंग विथ अ कॉन्स्टंट वेलॉसिटी, दिस इज दी नॉन ॲक्सिलरेटिंग फ्रेम. म्हणजेच हेच आपली काय झाली रे इनर्शियल फ्रेम. आपला ऑप्शन हे करेक्ट आहे. बाकी जर आपण चेक केलं सो दीज आर वॉट रे ॲक्सिलरेटिंग फ्रेम. ओके, सो ऑप्शन बी इज करेक्ट हिअर. नेक्स्ट क्वेश्चन, an inextensible string passing over a smooth pulley connect two blocks of masses m1 and m2. Okay, so consider this is mass m1, this is mass m2. ठीक आहे, m2 इज ग्रेटर, तर हा ब्लॉक खाली जाणार, हा ब्लॉक वरती येणार, आणि ॲक्सिलरेशन दिलं आहे बघा, हा ब्लॉक खाली जाणार विथ g/n आणि हा ब्लॉक वरती जाणार विथ g/n. देन द रेशो ऑफ m2/m1 फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, तर अशा क्वेश्चनमध्ये बघा याचं तर काही फ्रिक्शन नाही आहे, म्हणजे याला मी असंच ड्रॉ करू शकतो डिरेक्टली. याचा मास m2 आहे, याचा मास m1 आहे. ठीक आहे, याला सरळ केलं, आणि इकडे एक फोर्स लागणार दॅट इज m2g, बरोबर की नाही. खाली फोर्स लागणार m2g, इकडे खाली फोर्स लागणार रे m1g. ह्या सिस्टमला सरळ केलं आहे आपण. ठीक आहे, सो आणि m1च्या मागे फोर्स काय बघा, इट इज m1g. ठीक आहे, सो पूर्ण सिस्टम जर कन्सिडर केले, इफ आय एम कन्सिडरिंग दिस होल सिस्टम, सो इन दॅट केस दिस नेट फोर्स विच इज इक्वल्स टू वॉट रे मास इंटू ॲक्सिलरेशन असते. सो नेट फोर्स किती आहे बघा, इट इज m2g मायनस m1g. ठीक आहे, हा फोर्स पुढे लागतो आहे आणि मागे लागतं आहे m1g. सो नेट फोर्स इज m2g मायनस m1g, आणि मास किती आहे टोटल सिस्टमचं m1 प्लस m2 इंटू ॲक्सिलरेशन.
ठीक आहे, इंटू ॲक्सिलरेशन. ॲक्सिलरेशनची पण व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे, किती आहे, g/n आहे रे. ठीक आहे, सो इथनं बघा g तर कॅन्सल होत आहे रे. सो दिस इज m2 मायनस m1 विच इज इक्वल्स टू m1 प्लस m2 डिवाइड बाय n. So therefore this n will be equals to m1 plus m2 divided by m2 minus m1. आता बघा आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा ना m2 बाय m1, तर ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला m2 बाय m1 लागेल. तर आपण काय करू, m1नी डिवाइड करून टाकू वरती आणि खाली. सो 1 बाय m1, इथे पण 1 बाय m1. ठीक आहे, म्हणजे आपण इथे सिम्पली काय केलं आहे बघा, 1 बाय m1नी मल्टिप्लाय केलं याला, इथे पण 1 अपॉन m1नी याला मल्टिप्लाय केलं. तर इक्वेशन बघू आता काय बनत आहे. सो दिस इज m1 बाय m1 म्हणजे 1 प्लस m2 बाय m1 दिस होल डिवायडेड बाय दिस इज m2 बाय m1 मायनस 1 इज इक्वल्स टू व्हॉट रे, n, राईट. सो दिस n इंटू m2 बाय m1 मायनस 1 which is equals to 1 plus m2 by m1, right. तर हे काय बनेल, n टाइम्स m2 by m1 minus n which is equals to 1 plus m2 by m1. ठीक आहे, सो इथे लिहितो. सो दिस इज n, जर इथे सो दिस इज n टाइम्स m2 by m1 minus m2 by m1, right, which is equals to what रे, 1 plus n. तर इथे m2 by m1 जर कॉमन काढलं, n मायनस 1 उरणार इथे आणि 1 प्लस n. देअरफोर m2 by m1 ची व्हॅल्यू किती आहे रे, 1 प्लस n डिवायडेड बाय n मायनस 1. सो ऑप्शन सी इज करेक्ट हियर गाईज. ठीक आहे, सो ह्या केसमध्ये ऑप्शन सी आपलं करेक्ट आहे. ठीक आहे, नेक्स्ट. A block of mass m is lying on the horizontal frictionless surface. One end of the uniform rope of half the mass of block is fixed to the block which is pulled in the horizontal direction by applying force F at the other end. The tension in the middle of the rope will be. Okay. सो इथे आपल्याला बघा सिस्टम काय दिलं आहे, एक मास आहे आणि इथे एक रोप आहे रे. ठीक आहे, ह्या रोपचं मास आहे बघा m/2. युनिफॉर्म रोप आहे म्हणजे मास डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्म असतात आणि इथे आपण F फोर्स लावतो आहे. ठीक आहे, सो ह्या केसमध्ये आपल्याला या रोपच्या मिडलमध्ये इथे आपल्याला टेन्शन फोर्स फाइंड आउट करायचं आहे किती असणार आहे. ठीक आहे, सो इथे जर आपण पहिले पूर्ण सिस्टम जर हे कन्सिडर केली रे, सो फोर्स इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन. फोर्स किती आहे F, मास किती आहे m प्लस m/2 म्हणजे 3m/2 इंटू a. सो ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू किती आली रे, 2f/3m, राईट. दिस इज द व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलरेशन. आता आपल्याला टेन्शन फाइंड आउट करायचं आहे बघा ह्या पॉईंटला. ठीक आहे, तर आता मी FBD याची ड्रॉ करतो बघा. हा मास m आणि ह्या पॉईंटला टेन्शन असणार t. ठीक आहे, अँड दिस इज मुव्हिंग इन द फॉरवर्ड डायरेक्शन विथ ॲक्सेलरेशन a, जे की आपण फाइंड आउट केलं इथे. सो याचं मास किती असणार बघा, m/4, राईट. तर इथे जर इक्वेशन लिहायचं असेल, फोर्स इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन, मास किती बनेल m प्लस m/4 इंटू ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू माहिती आहे. सो टेन्शन विच इज इक्वल्स टू 5m/4 इंटू 2f/3m. mm cancel, this is 2 जा, so tension will be what रे, it is 5f/6. okay, so 5f/6 इथे बघा टेन्शन at the midpoint of this rope. okay, so option D is correct here guys. okay, next question. A car of mass m is crossing the convex bridge of radius of curvature r with speed v. At the highest point the thrust is. ठीक आहे, एक कॉन्वेक्स ब्रिज आहे, कन्सिडर दिस इज कॉन्वेक्स ब्रिज. आणि इथे जर कार असेल रे ह्या पॉईंटला, राईट, तर इथे खाली mg लागणार, बाहेर लागणार सेंट्रिफ्युगल फोर्स, ॲक्सेलरेशन लागणार सेंट्रिफ्युगल ॲक्सेलरेशन. ठीक आहे,
आणि वरती लागणार रे नॉर्मल. आता थ्रस्ट म्हणजे आपल्याला नॉर्मलच विचारलं इथे, ठीक आहे. तर आपण इथे इक्वेशन काय लिहू शकतो, नेट फोर्स इक्वल्स टू मास इंटू ॲक्सिलरेशन. ॲक्सिलरेशन कुठलं येणार, सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन येणार, ठीक आहे. आता वेलॉसिटी दिली आहे म्हणजे सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशनला v²/r लिहू आपण, ठीक आहे. सो नेट फोर्स काय येते बघा, mg खाली लागतं आहे, वरती लागत आहे रे नॉर्मल. सो दॅट्स वाय mg मायनस नॉर्मल विच इज इक्वल्स टू mv²/r. आपल्याला नॉर्मलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो दिस इज mg प्लस mv²/r. तर इथे बघू शकता तुम्ही की ऑप्शन डी इज करेक्ट हिअर, ठीक आहे. नाही 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 सॉरी दिस इज एन इकडे जाणार, हे मायनस येणार रे. ओके, दिस इज मायनस. सो ऑप्शन सी इज करेक्ट हिअर गाईस, mg मायनस mv²/r. ठीक आहे, हे मायनस येणार ना. नेक्स्ट क्वेश्चन. नाउ two massless spring of spring constant K1 and K2 are connected one after the other, forming a single chain suspended vertically, and a certain mass m is attached to free end. If x1 and x2 are their respective extension and f is their stretching force, the total extension produces. ठीक आहे. तर इथे बघा मासलेस स्प्रिंग आपल्याला दिले आहेत रे दोन, ठीक आहे. सिरीज कॉम्बिनेशनमध्ये आहे. दिस याचं स्प्रिंग कॉन्स्टंट K1, याचं स्प्रिंग कॉन्स्टंट K2. इथे फोर्स लागत आहे F. तर इथे काय होतं आहे, याच्यामध्ये एक्सटेन्शन होतं आहे x1, याच्यामध्ये एक्सटेन्शन होतं आहे रे x2. आता इथे जर फोर्स F लागेल तर इथे पण F लागणार, इथे पण F असणार रे, आणि इथे पण F असणार, ठीक आहे. हे फोर्सेस सेम का बरं घेतले आपण बघा, इथे पण F, इथे पण F का बरं घेतलं, मध्ये तर स्प्रिंग आहे, बट इथे बघा स्प्रिंग काय दिली आपल्याला, मासलेस दिली आहे त्यामुळे, ठीक आहे. सो वी नो दॅट दिस फोर्स इज इक्वल्स टू वॉट, इट इज स्प्रिंग कॉन्स्टंट इंटू एक्सटेन्शन. तर लेट्स से दिस फोर्स इज F हिअर विच इज इक्वल्स टू याचं K1 आहे आणि एक्सटेन्शन किती आहे x1, राईट. त्याच्यानंतर फॉर दिस स्प्रिंग फोर्स F इक्वल्स टू काय लिहू शकतो, K2 इंटू x2, ठीक आहे. आपल्याला विचारलं आहे टोटल एक्सटेन्शन. टोटल एक्सटेन्शन म्हणजे x1 प्लस x2 विचारलं आहे, राईट. सो दिस x1 प्लस x2 काय येणार बघा, x1ची व्हॅल्यू लिहू शकतो F/K1, x2ची व्हॅल्यू लिहू शकतो F/K2. सो दिस F इन ब्रॅकेट 1/K1 प्लस 1/K2. सो ऑप्शन डी बघा इथे करेक्ट आहे, ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स होते गाईज 2026मध्ये जे विचारले गेले MST CET मध्ये. आय होप सर्व क्वेश्चन्स तुम्हाला क्लिअर झाले असतील, ठीक आहे. थँक्यू गाईज.